जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम काय किटकिट आहे रे बाबा सकाळ सकाळी. जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 उठलं की या लेकरांचं चालू होते. जरा सुद्धा सकाळ सकाळी झोपू देत नाही. हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल कुठं तर देव पावत असल्यासारखं टाळ कुटत बसतात. शांत असं झोपूच द्यायचं नाही माणसाला. हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. काय ग दिलं या दगडाच्या देवानं तुला? ना खाया प्यायला व्यवस्थित आहे ना पैसा अडकाय. हे घर बी दुसऱ्याच आहे. हे अंजे गप बस. असं वाईट होऊन देवाला बोलायच नसतंय. देव हाय म्हणून आपण आहे. हे इतर आहे की नाही म्हणून आपण 4 गाव सुखांतर खातोया. असं दगडाची पूजा करून जर सगळं मिळवायचं असतं ना तर सगळ्यांनी पूजा करूनच मिळवलं असतं. काम धंदा सगळं सोडून काय चाललेलं असतं या मायलेकांचं त्यांचं त्यांनाच माहित. दिवसभर आपले टाळ कुटत बसायचं नुसतं. आय चल की शाळेत पालक मीटिंग आहे मास्तरांनी बोलवलंय. अरे तू शाळेत आली असती र, पण मला आईची लय आठवण यायला लागल्या. आईकडे जाऊन येते आणि उद्या येते. मास्तर सांग उद्या येते शाळेत म्हणून. बर का बाळा? बरं जातो शाळेत. आया मी जातो कॉलेजला. आजीकडे जाऊन परत घरला लवकर ये. बर बाळा जाऊन येते लवकर. गोप्या तू पण शिस्तात जा आणि अंजय तू पण शिस्तात जा काय. बरोबर आहे जाऊन येतो आम्ही. चल आया या ओ आलीच बाळा. तुझी किती दिवस झालं वाट बघावली. आत्ता आलीस होय बाळा. किती दिवस झालं तुझी वाट बघावलोय. तू आली नाहीस. वाट बघून बघून मी थकलो. आत्ता आलीस तू. होय गाया तुझी लय आठवण यायला ती. रोज उठून कामाला पळायचं. कामाला गेल्याशिवाय तर काहीच निर्वाण नाही बघ. तुझी लय आठवण यायला ती म्हणून येऊन जावं म्हटलं बघ तुझ्याकडं. तुला बरं नाही वे? होय बरं नाही गाई मला. बरं जाय बाय आलेस तू आता. मला तुला एक सांगायचं होतं ग. तुझा आजा जात होता वर्षाला पंढरपूरला. प्रत्येक वारीला जात होता. मला आता होत नाही आणि गुडघं ते लय दुखत्यात ग. आता मला पंढरपूरला जायची वारी माझी चुकत्या. तू आता वारी चुकवू नकस बघ. आता तू जा वारीला. अजिबात वारी चुकवू नकस. मला आता होत नाही ग. आया तू काय बी काळजी करू नकोस बघ. इथनं पुढं वर्षाची वारी मी कधीच चुकवत नाही. माझा संसार बी फाटकाच आहे का आया. पण काय करू, तुझ्या शब्दाला कधीच मी इथनं पुट्याच लागून देणार नाही. तुझा शब्द मी पाळीन. माझ्या जीवात जीव आहे तर पण मी वारी चुकवणार नाही. तू काय बी काळजी करू नकोस. लेकरा तुझ्यापासून माझी इच्छा पूर्ण होईल एवढंच मला पाहिजे होत. मला तर विठ्ठलाला लय भेटायची इच्छा आहे. तर तुझ्यापासून तर विठ्ठलाची भेट होईल मला. आया मी इटलीला जाऊन पाया पडते आणि इटलाकडे तुझा आयुष्य मागते बघ. तू लवकर बरे होशील आणि पुढच्या वर्षी तू माझ्या संग इटलीला वाढले येशील बघ आया. असं मी माझ्या देवाचं दारात जाऊन मागतो तुझ्यासाठी. आणि आया हे एवढंच पैसे आहे ते घे आणि दवाखान्यात दाखव. जातो बा. आशीर्वाद असू आया येते आता मी. काळजी घे. जाऊ बाळा. हा आवडस
काळजी घे. तू पण काळजी घे आई. दवाखान्यात जाऊन ये. तू घेतो. मी पंढरपूरला जाऊन आली की नाही परत मी तुझ्याकडे येते. चालते. ये आई शिस्तीन जाऊ आई. या आईचा आणि कशाला फोन आला? कधी बी फोन करत्या. हा बोल गाई. अरे बाळा मंदिरात जायचं आहे की लवकर घराकडं. हे बाई त्या मंदिर फिंदिरात तुझा मी काय त्या दगडाच्या देवासमोर अजिबात येणार नाही. तुझा आल्या मोठी शानी मला सांगत्या मंदिरात जायचंय म्हणून. बघल तेव्हा त्या मंदिरात जायचं आणि त्या देवासमोर टाळ फुटत बसायचं. ह्याच्या व्यतिरिक्त हिला दुसरं काही येतच नाही. हो ताई, आईला असं कसं काय बोलता? एवढ्या उद्धटपणे बोलायला नसतं हो. ताई तुम्हाला आई आहे तरी तुम्हाला त्याची किंमत नाही. ज्यांना आई नाही त्याला आईची किंमत विचारा. हे बाबा तूच राहिलेला ज्ञान शिकवायचं. कर तुझं काम पुढे बघून. मला आलाय ज्ञान शिकवायला. आई नाही आणि आई हाय. चूल पेटल्या. 4 भाकरी तर करून घेते. भरा भाकरी करून रानात जाते. अगो बाई पीठ काहीच नाही. किती वाजलं कोणास ठाऊक. उशीर पण होते मला कामावर जायला. मालकाने ओरडतो तिथं. काय म्हणता लागल्यास? यार मी भात शिजू घातलाय. तुझा पण डाब भरून घे. ताईला पण डाब भरून दे. आय एवढाच भात आहे. तू काय खाणार? एक काम कर, तू माझा डब्बा घेऊन जा. हे बाबा माझी काळजी नको करू. मी काय तर खाते तिकडं. तू घेऊन जा डबा आणि ताईला पण दे. जाते मी कामावर. उशीर झालाय मला. अगं बाई 10 वाजले. मला कॉलेजला निघायला पाहिजे. पटकन डबा भरते आणि कॉलेजला निघतेस. अगं आय तुम्हाला पैसे कधी देणार आहेस? चालल्यास ना कामावर? तिथनं मालकाकडनं येताना पैसे घेऊन ये. कुठल्या गरीबाच्या घरात जन्माला आलोय काय माहिती. कॉलेजच्या पोरी स्कूटी घेऊन येतात, 4 व्हीलर घेऊन येतात, हॉटेलमध्ये खायला जातात, नाश्ता चांगला करतात आणि ह्या गरीबाच्या घरात 2 टायमाचं गिळायला सुद्धा नीट मिळत नाही. पावडरचा डबा आणावं म्हटलं तर पैसे नाहीत. लिपस्टिक आणावं म्हटलं तर पैसे नाहीत. करायचं तर काय करायचं? मी कुठनं आणायचं? हिला कळत नाही आणून द्यायचं मला मेकअपचं सामान आणायचंय. मला आत्ताच्या आत्ता पैसे दे. तिथं कॉलेजमध्ये काय तोंड टाकू ग मैत्रिणींना? असं जावं वर तोंड करून त्यांच्याकडं बिना मेकअपचे. मला आज मेकअपचं सगळं सामान आणायचंय. मला आत्ताच्या आत्ता पैसे दे. लोकांच्या पोरी ट्रिपला जातात फिरायला, चांगले कपडे ढीगभर खरेदी करतात आणि हिला जरा पैसे मागितलं की हिचं तोंड काळं होतंय, वाकडं होतंय. आणि मोबाईल तर पोरी नवीन खरेदी करतात आणि माझ्याकडे तेच डबडा आहे. कशाला जन्माला घालायचं हिला सांभाळायचं होत नाही तर. बरं बाळा. मला पैसे देतो का बघतो आणि तुला देतो.
होय ग सकू, पंढरपूरची वारी आल्या येत नाहीस काय? यायची इच्छा तर लय आहे ग. आईला शब्द पण दिला या, इथनं पुढं प्रत्येक वारीला मी जातो म्हणून. पण पैशाची अडचण लय आहे ग. बघू, मालक आला तर मालकाकडनं पैसे घेतो. पैसे दिले की नाही तर येतो वारीला. काय करू? अगं सकू मालक आलाय बघ. होय काय? विचारते, वारीला जायला थोडा आगाव पैसे देतात का मला? हो सकू मावशी, लक्ष्मी काकू, कामं झाली की नाही तुमची? का गप्पाच मारत बसलाय? होय होय मालक, करायला लागलोय बघा. मालक, तुमच्याकडे काम होतं. बोला की, काय काम होतं? मला वारीला जायचं आहे पंढरीच्या. मला थोडं पैसे लागणार होतं मालक. सकू मावशी, तुम्ही पंढरीच्या वारीला चाललाय, मी पैसे नाही म्हणेल का तुम्हाला? मालक, तुमचं लय उपकार झालं बघा. मावशी, जाऊन या तुम्ही वारीला. खालच्या शेतात पाणी सोडले, बघून येतो मी. पटपट डबा भरतो आणि जातो कॉलेजला. चपाती चपाती भाकरी काहीच केली नाही, नुसतं भातच केल्या. जाऊ दे तिकडं, तेवढं तर घेऊन जातो. हिला किती वेळा सांगितले करत जा बाई चपाती भाकरी म्हणून. हे असलं खायचं वे आता. आमटी आमटी पण केली नाही, आता भातासंग खायचं काय? हिला ना किती वेळा सांगितले, अगं आमटी करत जा, काय तर करत जा, व्यवस्थित जेवण तर बनवत जा म्हणून. हिला ना आता बघतोच चांगलं. दिवसभर उठलं की त्या दगडाची देवपूजा करायची, त्याच्या व्यतिरिक्त हिला काय सुद्धा येत नाही. रानातच गेली असणार आहे, तिथंच जातो आता. आया, ए आया, आया, अगं ए आया, काय रे बाळा, सकाळ सकाळी नुसता भात करून रानात आल्यास निघून. भाकरी नाही, भाजी नाही, चपाती नाही, कशा संग खायचं? भात केल्यास ते केल्यास, त्याच्या संग नुसता आमटी तर करून येशील का नाही? ते तर खाल्ला असतो नुसता. एवढं पण कळत नाही तुला आई? बाळा, घरात कशाचं पीठ नाही, चपातीचं पण नाही, भाकरीचं पण नाही. जरा तांदूळ होतं ते शिजवून ठेवून आलतो. चटणी बरोबर खाशील का नाही ग? खात बस तूच, नाहीतर सांग तुझ्या त्या विठ्ठलाला देईल तुला भाजी बिजी आणून. होय ग सकू, मला सांगशील का नाही? 4 भाकऱ्याचं पीठ दिलं असतं की मी तुला. तुला तर किती वेळा मागू ग, तुझं पण हातावरच पोट आहे की. लाज वाटतंय बघ मागाय सारखं सारखं. एवढं परक करतेस होय ग मैत्रिणीला? तुझी पोरं बाळ पण उपाशी असतील की. लक्ष्मी, माझं मला पण काहीतरी बघितलं पाहिजेस की ग. किती सांगू तुला माझं रडगाणं सारखं सारखं. लक्ष्मी, मी घरला जातो. पोरगी लय रागात निघून गेल्या. बघ तुझं. आई कसली पोरगी आहे ग? किती उद्धट बोलते आईला. होय की बाळा, सकूकडे बघून लय वाईट वाटतंय मला. कसं व्हायचं तिचं? अगं आहे, असली पोरं असण्यापेक्षा नसलेलीच बरं. काय करायचं ते आईनं? तेवढं शिक्षणाला खर्च करून तरी पण त्या पोरगीला आईची किंमत नाही. चल आपण पण जाऊया घरला. चल बाबा, जाऊया घरला, सुट्टी झाली.
मालकाकडनं पैसे आणलेस का नाहीस? माझ्या मेकअपच्या सामानाचं मला पैसे देणार आहेस का नाहीस आणायला? अंजय, पैसे तर मालकाने दिले ते, पण मला पंढरीच्या वारीला जायचं आहे ग. आईनं सांगितले ना, जाऊन ये वारी चुकवू नकोस म्हणून मालकाकडनं पैसे मागून घेऊन आलोय ग मी. आणि इकडे ते पैसे. अरे बाळा, असं करू नको ग, मला वारीला जायचं आहे विठ्ठलाला भेटायला, त्यासाठी मालकाकडनं पैसे मागून आणले ग. ज्याच्या नावाचा टाळ कुठतास ना, तो काय देणार आहे ग तुला? चालल्या वारीला. त्या वारीपेक्षा पण महत्वाचं काम आहे माझं, मेकअप आणायचा आहे, कॉलेजला जायला लागतंय मला. तुझ्यासारखं नाही उठून 4दा रानात जायला लागत. तुझ्या एक आई वडिलांना तुला अजिबात शाळा शिकवली नाही. शिकली असतीस तर कुठं तर जॉब लागला असता. असं 4 टाइम शेतात जायला लागलं नसतं. कुठं तर मोठ्या बंगल्यात राहत असतो, 4 चाकी गाडीमधनं फिरत असतो, पैसा अडका असता. एवढ्या पैशासाठी 4 टाइम तुला शेतात कामाला जायला लागते. आमची हाऊस माऊस तर काहीच होत नाही. आय एक दिवस मी ना शिकून लय मोठं होईन आणि तुला आणि ताईडीला काही याचीच कमी पडून देणार नाही. अरे देवा, दिंडी आली म्हणते, पटकन आईला सांगायला पाहिजे. आया, दिंडी आली. अरे काय अंजय, चल दिंडी आल्या. हे आया, तुझं तू जा बाई, मी आणि माझी मैत्रीण फिरायला जाणार आहे. तुझं तू जा दिंडीत. जातो मी. हे सरक बाजूला. इथनच दर्शन तर मी घेणार. काय करू? अहो माऊली, माऊली, काय झालं तुम्हाला? अहो माऊली, उठा उठा माऊली, उठा. अचानक काय झालं तुम्हाला? उठा 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 माऊली, उठा. माऊली, उठा उठा. घर कुठं आहे तुमचं? तिकडे उठा, घरात जाऊया, चला चला. ताई, आईला ना लय ताप आलाय आणि मी तिला सांगितलेलं दिंडीला जाऊ नकोस, तरी पण ती गेली. 1000 वेळा तिला सांगितले तरी पण काय ऐकत नाही. आली बघ. अरे पण काय झालं तिला? 1000 वेळा सांगितले तुला असली दिंडी बिंडी काय करत जाऊ नको म्हणून. त्या दगडाच्या देवाजवळ हात जोडत्यास, टाळ कुटत बसस. काय दिले का त्या देवानं तुला? डोक्याला ताप करून सोडलाय नुसता. एक तर रविवार आहे, आज डॉक्टर असतात का नसतात हे पण माहित नाही. ओ बाबा, तुम्ही इथंच बसा, मी डॉक्टर आहेत का नाहीत बघून येतो. ए तू बस रे आई जवळ, मी आलोच. ठीक आहे माऊली, जाऊन या तुम्ही. सगळं दवाखाना बघून आलो, एक पण दवाखाना उघडा नाहीये. आता आईला कुठं घेऊन जाऊ मी?
आईसाठी आलोय मी इथं फक्त. माझी इच्छा नव्हती तुझ्या दारात यायची. अरे तुझ्या दारात मला आज यायचं नव्हतं, तरी पण मी आल्या माझ्या आईसाठी. अरे किती दुःख, संकट, आजारपण, गरिबी सगळं तिच्याच वाटेला दिलंस. ती तुझी रात्रंदिवस भक्ती करत्या, पूजा करत्या, त्याचं हे तिला आशीर्वाद देतोस तू. आज तुझ्याच वारीला येताना चक्कर येऊन पडल्या दिंडीमध्ये. ती कुठं घेऊन जाऊ मी तिला? कुठल्या दवाखान्यात घेऊन जाऊ? एक दवाखाना सुद्धा उघडा नाहीये. तिला कोण बरं करणार? तुला तर पंढरीचा राजा म्हणतात. माझ्या आईनं जरा जरी तुझी कधी खरी भक्ती केली असली ना, तर मी घरला जाऊपर्यंत ती बरी झाली पाहिजे. नाहीतर मी तुझं तोंड आयुष्यात नाही बघणार. आणि जर आई बरी झाली की नाही, तर मी तुझं चरण कधीच सोडणार नाही विठ्ठला. फक्त माझी एवढी एक इच्छा पूर्ण कर. आम्ही लहान असतानाच आमचा बाप आम्हाला सोडून गेला. बाप कसा दिसतोय हे सुद्धा आम्हाला माहित नाही. आमच्या आईने आम्हाला कष्ट करून सांभाळलं, मोठं केलं, शिक्षण दिलं. अजून पण ती कष्टच करते विठ्ठला. तुला तिची जरा तरी दया येऊ दे. आमच्या आईशिवाय आम्हाला कोण बी नाही. दया कर एकदाच विठ्ठला, दया कर. आजपर्यंत मी तुझ्याकडे कधीच काय मागितलं नाही, कारण माझा कुठल्याच देवावर विश्वास नाहीये. पण माझ्या आईसाठी मी तुझ्याकडे आज हात जोडतो. तिला बरं कर. मी भीक मागतो तुझ्याकडं, एकदा तिला बरं कर. बाळा, आईसाठी मागितलेलं विठ्ठल तुला सगळं देणार, काही काळजी नको. आज रविवार आहे, एक पण दवाखाना उघडा नाहीये. आईला कुठं घेऊन जाऊ, मला टेन्शनच आलंय. एक पण डॉक्टर कुठला दिसला नाही. आया, तू तर एकदम बरी झालीस. आणि ते बाबा कुठे गेले? मगाशी बसले होते तिथं ते. अगं, त्या बाबानेच माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी बरं झालं लगेच. ठीक आहे येतात बाबा. बाबा कुठे गेला? अगं अंजे, साक्षात विठ्ठलाने दर्शन दिले आपल्यासने. बुक्का पडलाय, तुळशी वृंदावन इथंच आहे बघ. बघ विठ्ठलाने दर्शन दिल्या. आय, तुझं बरोबर आहे बघ. देवानं आपली साथ कधीच सोडली नाही. मी आजपर्यंत त्याला वाईट वंगाळ बोलत आले, चुकीचं बोलले, दगड दगड म्हणले, टाळ कुठतेच म्हणलं, तरी पण त्यानं आपली साथ सोडली नाही. खरंच देवा मला माफ कर, माझं चुकलंय. विठ्ठलानंच मला बरं केलंय. साक्षात मला भेटायला इतर घरी आलता. माझी माफी मागू नको बाळा. तुझ्या सुखासाठी अनवाणी चालणारी ती तुझी आई. तुला ऊन लागू नये म्हणून पदराची सावली देणारी ती तुझी आई. तुझ्या सुखासाठी मला हात जोडणारी ती तुझी आई. तिची माफी माग.
देवा, विठ्ठला मला माफ कर. मी इथनं पुढं माझ्या आईचा अपमान कधीच करणार नाही. माझं चुकलंय, माझी चूक मला कळाल्या. आई वडिलांशिवाय दुनिया नाही हे पण मला कळालंय. मी आजपर्यंत माझ्या आईला लय त्रास दिलाय. मी इथनं पुढे तिला अजिबात त्रास देणार नाही. मला माफ कर आया, मला माफ कर. जी खऱ्या मनानं माझी भक्ती करतात त्यांच्यासाठी मला पंढरपूर सोडून यावं लागतं. माझ्या भक्तांना त्रासातून बाहेर काढण्यासाठी.